गुड मॉर्निंग. सो आज आपलं लेक्चर 4 आहे केमिकल कायनेटिक्सचं, बरोबर आहे. केमिकल कायनेटिक्सच्या लेक्चर 3मध्ये आपण झिरोथ ऑर्डरबद्दल काही गोष्टी बघितल्या होत्या. आणि कोणत्या गोष्टी बघितलेल्या? झिरोथ ऑर्डरमध्ये रिॲक्टंटचं के सोबत काय कनेक्शन आहे, त्यानंतर रिॲक्टंटचं टाईम वर्सेस आपण ग्राफ बघितलेला. सिमिलरली प्रोडक्टच्या बाबत पण प्रोडक्टचं के सोबत म्हणजे कॉन्स्टंटसोबत काय कनेक्शन आहे आणि प्रोडक्टचा टाईम वर्सेस ग्राफ काय आहे हे आपण बघितलेलं. आणि सोबतच त्याची हाफ लाईफ बघितलेली, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिलं इक्वेशन जे आपण पाठ केलं होतं दॅट इज इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन फॉर एव्हरी ऑर्डर आपण काय केलं होतं, लर्न केलं होतं, बरोबर आहे. ते काय होतं, A0 इज इक्वल टू A प्लस KT. आता हे कशावरून आलं तर A0 काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे नेहमी कसं असतं, जास्त असतं ना. केमिकल रिॲक्शन जेव्हा स्टार्ट होते तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी जास्त असतं, त्यामुळे A0ची व्हॅल्यू ही जास्त असते आणि Aची व्हॅल्यू कमी असते, हे आपण शिकलेलो. त्यामुळे जे कमी आहे त्याच्यात आपण काय ॲड केलं, KT ॲड केला. हे झालं झेरोथ ऑर्डरसाठी, बरोबर आहे. जर याच्यामध्ये A0ला जर मी LN ॲड केला तर सेम इक्वेशन आहे, फक्त मी LN ॲड केला तर हे कशासाठी बनलं, फर्स्ट ऑर्डरसाठीचं इक्वेशन बनलं, बरोबर आहे. तसंच आपण सेकंड ऑर्डरचं कसं लक्षात ठेवतो, झिरोथ ऑर्डरपासूनच जर मी ह्या व्हॅल्यूज 1/, केल्या तर डेफिनेटली जी व्हॅल्यू नॉर्मलमध्ये मोठी असते ती व्हॅल्यू 1/, जेव्हा होते तेव्हा ती स्मॉलर बनते, बरोबर आहे. जसं की 10 आणि 5 आपल्याला माहिती आहे की 10 कशी आहेत, मोठी व्हॅल्यू आहे, पण जर मी 1/10 लिहिलं तेव्हा मात्र ती व्हॅल्यू काय बनते, छोटी बनते. आता या मोमेंटला 1/10 इज स्मॉलर व्हॅल्यू अँड 1/5 इज हायर. तसंच इथे काय होतं, आता 1/A इज बिगर आणि 1/A0 इज स्मॉलर. मग जी स्मॉलर व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, KT ॲड करणार. हे कशासाठीचं झालं, सेकंड ऑर्डर इक्वेशन झालं. कशासाठीचं झालं, हे सेकंड ऑर्डर इक्वेशन झालं, बरोबर आहे. आता थर्ड ऑर्डरमध्ये काय तर प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर ॲड होतो. आता प्रत्येक ठिकाणी बघा मी इक्वेशन जसंच्या तसं लिहिते, 1/A आपण 1/A0 प्लस KT. फक्त 3 ठिकाणी काय केलेत, मी नंबर 2 ॲड केलं आहे. बघा इथे 1 होता, 1 होता, 1 होता, बरोबर आहे. आता मी इथे 2 केला आणि 2 लिहिलं, बरोबर आहे. हे कशासाठी, ही कितवी ऑर्डर आहे, इट इज थर्ड ऑर्डर रिॲक्शन. मग याच्यावरून आपण एक जनरलायझेशन काय काढू शकतो, Aच्या वरती N-1 केलं प्लस A0च्या वरती N-1 केलं प्लस N-1 KT लिहिलं तर ती कोणासाठीची ऑर्डर बनते, Nth ऑर्डरसाठी, बरोबर आहे. जर कोणतीही ऑर्डर असेल त्याच्यामध्ये जर मी एक नंबर कमी केला, -1 केला तर जे आन्सर येतं ती त्याची ऑर्डर असते, बरोबर आहे. सो हे आपण इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले. आता त्याच्याच बेसिसवरती जे ग्राफ आहेत, हा जो ग्राफवाला जो पार्ट आहे ना, हा खूप कॉम्प्लिकेटेड. जेव्हा आपण लेक्चर अटेंड करू ना तेव्हा आपलं लक्षात येईल की अरे खूप सारे ग्राफ आहेत, मग कन्फ्युजन क्रिएट होते. म्हणून मी आत्ता पुढच्या नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये ना तुम्हाला रिॲक्टंटचे टाईम वर्सेस प्रत्येक ऑर्डरसाठीचे ग्राफ ऑलरेडी सांगून देते आणि त्यांच्या हाफ लाईफसुद्धा लर्न करून देते. सो आपला मेजॉरिटी टॉपिक जो आहे तो याच्यामध्ये कव्हर होऊन जातो, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले इक्वेशन काय आहे तर फॉर झिरोथ ऑर्डर, हे आपलं लास्ट लेक्चरमध्ये झालंच होतं बट तरीसुद्धा फॉर झिरोथ ऑर्डर. आता बघा कॉमन सेन्स वापरला याच्यामध्ये. बघा मला रिॲक्टंट सोबत टाईमचा ग्राफ बघायचा, ठीक आहे. हा एक नॉर्मल ग्राफ आहे. मग मला सांगा जेव्हा रिॲक्शन चालू होते तेव्हा रिॲक्टंट कुठे असतं, सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये असतं आणि जसजसा टाईम जातो तेव्हा रिॲक्टंट काय होणार, कमी होत जाणार, बरोबर ना. सगळ्यात जास्त म्हणजे काय असणार आहे, A0 काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. आणि जो टाईमनुसार ग्राफ काय होत जातो, डाऊन जात जातो, बरोबर आहे. आता जर नोटीस केलं तर ग्राफ कसं आहे, लोअर साईडला आहे, त्यामुळे स्लोप कसा असतो, M काय आहे याचा, -K स्लोप आहे. हा -K कसा आला, इथे A0च का आहे, इथे टाईमच का आहे, इथे Rच का आहे, या व्हॅल्यूच्या डेरिवेशन आपण बघणारच आहोत. बट कॉमन सेन्सच्या बेसिसवरती आणि ट्रिकच्या बेसिसवरती आपण काय करूयात, ह्या ऑर्डरचे ग्राफ बघून घेऊयात, ठीक आहे. आता हा झाला रिॲक्टंटसोबतचा ग्राफ. आता आपण बघूयात प्रोडक्टसोबतचा ग्राफ. व प्रोडक्टच्या बाबत आपल्याला काय माहिती आहे की प्रोडक्ट काय करत जाणार आहे, टाईमसोबत वाढतच जाणार आहे. अगोदर 0 प्रोडक्ट असतं, नंतर जसं टाईम जातो तसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार आहे, वाढतच जाणार आहे, बरोबर आहे. आणि याच्यात जर बघितलं तर व्हॅल्यू वर अप्पर साईडला जाते, म्हणजे जी Kची व्हॅल्यू असणार ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने झिरोथ ऑर्डरचे दोन्ही ग्राफ आपल्याला कळलेले आहेत. रिॲक्टंटचा टाईमसोबतचा आणि प्रोडक्टचा टाईमसोबतचा ग्राफ समजलेला आहे. नाव फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी सुद्धा सेमच गोष्ट आहे. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये पण
सेम गोष्ट घडते की रिॲक्टंटची व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि प्रॉडक्टची व्हॅल्यू टाईमसोबत वाढतच जाणार आहे. टाईमसोबत काय आहे, ही व्हॅल्यू वाढतच जाणार आहे. आता डिफरन्स काय बघा, आपण जेव्हा इंटिग्रेटेड रेट लॉ लिहिलेलं तेव्हा ए नॉटच्या जागी काय केला, फर्स्ट ऑर्डरसाठी LN A नॉट लिहिला, एच्या जागी काय लिहिला, LN A लिहिला, बरोबर आहे की नाही. म्हणून मी इथे काय करते, फर्स्ट ऑर्डरसाठी पण सेम, जेव्हा आपण इथे कन्सन्ट्रेशन ऑफ ए घेत होतो, बरोबर ना, कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट घेत होतो, तर आता याच्या जागी इथे काय लिहिणार मी, LN A घेणार, बरोबर आहे की नाही. आणि ही जी ए नॉटची व्हॅल्यू होती त्याच्या जागी काय लिहिणार, LN A नॉट लिहिणार, बरोबर आहे. आणि माझा जो स्लोप आहे तो मात्र कसा आहे, नेगेटिव्हच आहे, त्यामुळे तो -Kच राहणार, बरोबर आहे. सिमिलरली प्रॉडक्टच्या बाबत पण सेम आहे, फक्त प्रॉडक्टच्या इथे A-X इज द इक्वेशन. ही प्रॉडक्टसाठी जी साईड आहे तिथे एक गोष्ट ॲड होते, दॅट इज A/A-1. स्टार्टिंग ओरिजिनपासूनच आहे आणि आपला जो ग्राफ आहे, जो स्लोप आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह केच असणार आहे. आता याच्यात पण बघा, हे जे फर्स्ट ऑर्डरचं रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये LN आपण वापरलं आहे सगळीकडे. आपण इंटिग्रेटेड रेट लॉमध्ये पण LN वापरला, आपण रिॲक्टंटच्या इथे पण LN वापरला. मग तसाच प्रोडक्टच्या इथे पण काय वापरलेलं आहे, LN वापरलेला आहे. ठीक आहे. सो एक्स ॲक्सिसवरती काय, LN A/A-X, स्लोप आपला पॉझिटिव्हच आहे, टाईमच्या वर्सेसच ग्राफ आहे आणि जी स्टार्टिंग आहे, जो इंटरसेप्टिंग पॉईंट आहे तो 0पासूनच आहे. ठीक आहे. सो हे चारही ग्राफ इझी आहेत, इझी टू अंडरस्टँड, सेमच आहेत सगळ्यांमध्ये व्हॅल्यूज. सो ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात राहतील. नाव जो थर्ड ऑर्डर फॉर सेकंड ऑर्डर, आपली 0th ऑर्डर रिॲक्शन झाली, आपली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाली. आता सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी काय ना, सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी दोन्ही जे ग्राफ आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही पण जे पहिले तर टाईम वर्सेसच ग्राफ आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. दोन्ही पण ग्राफ कसे आहेत, टाईम वर्सेसच आहेत. ठीक आहे. सो टाईम वर्सेस दोन्ही ग्राफ आहेत. आता रिॲक्टंटच्या साईडला काय झालं आहे ना, ग्राफ जो आहे तो पण पॉझिटिव्हच ग्राफ आहे. ठीक आहे. आणि जो प्रॉडक्टचा ग्राफ आहे तो पण कसा आहे, पॉझिटिव्हच ग्राफ आहे. ठीक आहे. नाव सेकंड ऑर्डर रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडमध्ये काय लिहिलं बघा. सेकंड ऑर्डरसाठी आता आपण रिॲक्टंट काय लिहिणार, मग आपलं इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन काय सांगतं, सेकंड ऑर्डरसाठी काय, रिॲक्टंटसाठी आपण काय वापरलं आहे, 1/A. त्यामुळे डेफिनेटली इथे रिॲक्टंटच्या इथे काय असणार आहे, 1/, कन्सन्ट्रेशन ऑफ ए, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं सेकंड ऑर्डरमध्ये, तर जसं इंटरसेप्टिंग पॉईंट काय होता, LN A, तसाच इथे हे आपल्या एक्स ॲक्सिसवर होतं, तर हे आपण काय केलेलं, इंटरसेप्टिंग पॉईंट पकडलेला, तर ना. सिमिलरली जर तुमचा 1/A एक्स ॲक्सिसवरती आहे तर 1/A0 तुमचा काय असणार आहे, इंटरसेप्टिंग पॉईंट. सो बेसिकली हा जो इंटरसेप्टिंग गॅप आहे तो किती आहे, 1/A0, बरोबर आहे. आणि तुम्ही जर नोटीस करते तर ग्राफ अप्पर साईडला आहे, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू काय आहे, के कसा आहे, पॉझिटिव्ह के असणार आहे, बरोबर आहे. कारण की व्हॅल्यू कुठे जाते, अप्पर साईडला जाते. नाव प्रॉडक्टच्या केसमध्ये फक्त काय आहे, प्रॉडक्टच्या केसमध्ये एक इक्वेशन वाढले, दॅट इज X/A-X. जे वरचं इक्वेशन आहे त्याच्यासारखंच थोडंसं दिसतंय, बट देअर इज अ मेजर डिफरन्स की वरच्या बाजूला एक्स आहे, एने मल्टिप्लाय केले A-Xला, आणि हा पण टाईमच्या वर्सेसच ग्राफ आहे, ग्राफ फ्रॉम ओरिजिनच आहे. आणि अशा पद्धतीने आपण 0th ऑर्डरसाठी, फर्स्ट ऑर्डरसाठी आणि सेकंड ऑर्डरसाठीचे ग्राफ इथे बघितलेले, बरोबर आहे. आता याच्यानंतर ना आपण सगळ्या ज्या पण ऑर्डर आहेत, आपली फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, nth ऑर्डर, 0th ऑर्डर, यांच्यासाठीचे हाफ लाईफसुद्धा लर्न करून घेऊ. हाफ लाईफ फॉर एव्हरीवन. ठीक आहे. फॉर 0th ऑर्डर, त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर, त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर आणि त्याच्यानंतर nth ऑर्डरसाठी. ठीक आहे. सो फॉर फर्स्ट ऑर्डर काय आहे, A0 वरती आहे, खाली 2K आहे. ठीक आहे. काय आहे बघा, याच्यामध्ये काय झालं आहे, A0 पण म्हणजे जो बघा सेकंड ऑर्डर लिहून दाखवते आधी, 1/A0K, बरोबर आहे. आता लक्षात येईल बघा की सेकंड ऑर्डरमध्ये काय, वरती काहीच नाही, वरती नुसता 1 आहे आणि जे पण इक्वेशन आहे ते खालच्या बाजूला, पण त्याची जो पहिला हाफ आहे तो 0th ऑर्डरमध्ये वरती आहे आणि सेकंड हाफ जो आहे तो खाली. बिकॉज याच्यामध्ये डिवाईड झाले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 2 हा जो नंबर आहे तो एक्स्ट्रा आहे, याच्यामध्ये मात्र काहीही एक्स्ट्रा नाही. ठीक आहे. फॉर फर्स्ट ऑर्डर काय, याच्यामध्ये काहीही व्हॅल्यू नाही, इट इज 0.693 डिवायडेड बाय के.
ठीक आहे. आणि nth ऑर्डरसाठीचं कसं आहे 2n-1 -1 डिवायडेड बाय n-1 k a नॉट n-1. ठीक आहे. याच्यातला हा जो n-1 आहे तो 2ला रेस 2 आहे. देन हा जो n-1 आहे तो पण a नॉटला रेस 2 आहे. आणि हा जो k आहे त्याला मल्टिप्लाय आहे हा n-1. ठीक आहे. सो तुम्ही या इक्वेशनच्या बेसिसवरती पण सगळे फॉर्म्युले फाइंड करूच शकता. बट तरीसुद्धा 0th फर्स्ट आणि सेकंड ऑर्डरसाठीच्या हाफ लाईफ मी लर्न करून दिलेले आहेत. nth ऑर्डरसाठीची लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं झालं. आता एक अजून एक्स्ट्रा पॉईंट असा आहे की जे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, जो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे त्याच्यात काही एक्स्ट्रा इक्वेशन्स आहेत आणि काही एक्स्ट्रा ग्राफ आहेत. 2-3 ग्राफ जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत. त्याच्यावरती थोडे क्रॉस करून काही क्वेश्चन विचारले गेले आहेत CSIRमध्ये. तर ते 3 ते 4 ग्राफ जे आहेत ते आपण आत्ता ड्रॉ करून घेऊ. नाव फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हे काही 3 ग्राफ एक्स्ट्रा आहेत. हा जो ग्राफ आहे तो आपण मगाशी बघितलेला की कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाईमचा ग्राफ. ठीक आहे. 0th ऑर्डरसाठी आणि फर्स्ट ऑर्डरसाठी जो रिॲक्टंटचा ग्राफ आहे तो सेमच आहे. कसा होता तो की रिॲक्टंट बाय द टाईम काय होत जाणार आहे, डिक्रीजच होत जाणार आहे. त्यामुळे त्याचा स्लोप जो आहे तो कसा असणार आहे, मायनस असणार आहे. जी स्लोपची एमची जी व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे, मायनस असणार आहे डिवायडेड बाय टाईम. नाव हे LNच्या रिलेटेड आहे. त्याच्यामुळे जी इंटरसेप्टिंग व्हॅल्यू ती पण LN A नॉट असणार आहे आणि LN कन्सन्ट्रेशन ऑफ A. हा ग्राफ आपण आत्ताच 5 मिनिटापूर्वी बघितला. नाव जर LN दिलेलं नसेल, ठीक आहे, जर LN दिलेलं नसेल पण जर लॉग A वर्सेस टाईमचा ग्राफ दिला असेल तर कसा काढणार, तर हा ग्राफ पण सेमच आहे. ठीक आहे. हा ग्राफ पण काय आहे, सेम आहे की वर्सेस टाईमच आहे. बरोबर आहे. आता इथे LN A लिहिलेलं पण इथे लॉग A, त्यामुळे इथे तुम्हाला लॉग A तर दिसेल. बरोबर आहे. सिमिलरली जर इथे LN A लिहिले तर इथे LN A नॉट लिहिले, त्यामुळे इथे लॉग A पण दिसेल, लॉग A नॉट पण दिसेल. बरोबर आहे. फरक कुठे येतो, जी केची व्हॅल्यू आहे, जी एमची व्हॅल्यू स्लोपची ती -k तर असणारच आहे जशी या केसमध्ये, कारण की स्लोप खालच्या बाजूला जातो. पण बिकॉज आपण बघा अँटी लॉग काढलं आहे ना, LN काढलं आहे. LN काढताना आपण काय करायचो, 303ने मल्टिप्लाय करायचो. बरोबर ना. ही व्हॅल्यू काय आहे, अँटी लॉगसाठीची आहे. मग जर आपण सगळीकडे लॉग वापरला आहे तर इथे आपण काय करणार आहे, फक्त 2.303ने काय करणार, डिव्हाइड करणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त स्लोपची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होती अँड दॅट इज 2.303. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट ग्राफ इज जो कन्सन्ट्रेशन ऑफ A वर्सेस टाईमचा ग्राफ आहे. जेवढे पण आपण ग्राफ शिकलो ह्याच्यात फक्त हा एकमेव ग्राफ असा आहे फर्स्ट ऑर्डरसाठीचा प्युअर कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाईमचा ग्राफ जो आहे तो एक्सपोनेन्शियली डिक्रीज होणार आहे. कसा आहे, एक्सपोनेन्शियली डिक्रीज होणारा. बरोबर ना. एक्सपोनेन्शियल डिक्रीज कसा होतो की अगोदर एकदम स्लोली डिक्रीज होतो आणि मग नंतर कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळत जाते. बरोबर आहे. सो कशाच्या वर्सेस आहे हा, ऑफकोर्स टाईमच्या वर्सेस आहे आणि कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटच्या वर्सेस हा काय आहे, ग्राफ आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये mx प्लस सी y इक्वल्स टू mx प्लस सी हे स्ट्रेट लाईन इक्वेशन फॉलो होत नाही. हा कसा आहे, हा ग्राफ कसा आहे, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग ग्राफ आहे. ठीक आहे. नाव लास्ट ग्राफ बघा काय. आता मला सांगा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण इक्वेशन काय लिहायचो, LN A नॉट इज इक्वल टू LN A प्लस KT. बरोबर आहे. आता मला जर ही व्हॅल्यू आणायची आहे तर मी ती कशी आणणार बघा. याच्यामध्ये काय केलं आहे, LN A नॉट ही व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये इकडे जाऊन मायनसमध्ये जाणार, LN A इज इक्वल टू KT. बरोबर आहे. यालाच मी दुसऱ्या वेने कसं लिहू शकते, LN A नॉट अपॉन LN A इज इक्वल टू KT. पण मला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याच्यामध्ये काहीतरी उलटं दिसते. मग जर मी ही व्हॅल्यू इकडे पाठवली तर मला इथे साईन पण चेंज करावं लागेल. सो ही काय, LN A अपॉन LN A नॉट इज इक्वल टू मायनस KT. बरोबर आहे की नाही. मग बघा हा तुमचा y ॲक्सिस दिसतोय मला. बरोबर ना. हा तुमचा स्लोप आहे -m, हा तुमचा x आहे प्लस सी म्हणजे जर इथे काहीच नाही तर हा ओरिजिनपासून निघालेला ग्राफ आहे. म्हणजे हा ग्राफ कसा असणार आहे, हा ओरिजिनपासून निघालेला ग्राफ आहे. पहिले तर टाईमच्या वर्सेस ग्राफ आहे. याच्यामध्ये LN A अपॉन LN A नॉट आहे. बट द थिंग इज ओरिजिनपासून तर ग्राफ हवा आहे, बट जो स्लोप आहे तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. आता हा स्लोप कसा झाला, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे हा ग्राफ रॉंग आहे. राईट ग्राफ काय आहे की जो तुमचा स्लोप आहे तो कसा पाहिजे, नेगेटिव्ह पाहिजे. बरोबर आहे. आता नोटीस केलं तर बघा ओरिजिन पॉईंट
इंटरसेप्टिंग पॉईंट 0पासूनच आहे. तुमचा इक्वेशन काय ln a/ln a0 टाईमच्या वर्सेस ग्राफ आहे आणि जो स्लोप आहे तो कसा आहे -k आहे. बरोबर आहे. सो ह्या काही इक्वेशन, हे जे ग्राफ आहेत हे सगळे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. हेच ग्राफ आज आपण कव्हर करणार आहोत विथ डेरिवेशन. ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक होता. याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्येच काही इक्वेशन्स आहेत जे तुम्हाला लर्न करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं इक्वेशन काय आहे की बघा, आपण काय बोलायचो, a0 = a प्लस KT. हे प्लस KT का केलं? कारण की ए व्हॅल्यू कशी होती, छोटी होती. जर ए व्हॅल्यू छोटी आहे तर मी त्याच्यात काहीतरी ॲड करते आहे. बरोबर आहे की नाही. बट जर मी म्हणाले की मला मल्टिप्लिकेशन करायचे तर जी व्हॅल्यू ऑलरेडी मोठी आहे तिच्यातच मी काय करते आहे, तिच्यातच मी काहीतरी मल्टिप्लिकेशन करणार. तर सगळ्यात पहिलं इक्वेशन बनतं आहे तुमचं, दॅट इज a = a0. आता a0 मोठी व्हॅल्यू आहे त्यामुळे मी आता जे मल्टिप्लिकेशन करणार आहे e⁻−kt. हे e⁻−kt कसं आलं हे आपण आता नंतर डेरिवेशनमध्ये बघणारच. बट हे एक इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये मी काय बोलली की a व्हॅल्यू छोटी आहे, a0 व्हॅल्यू मोठी आहे. सो मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल मला तर ते मी a0 मध्ये करणार आणि हे तुमचं पहिलं इक्वेशन बनलं. बरोबर आहे. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. नाव अनदर इक्वेशन काय आहे जे मागाशी आपण शिकलो या टर्ममध्ये. बरोबर आहे. काय शिकलो आपण की आपल्याला माहिती आहे की आमचं फर्स्ट ऑर्डरसाठीचं इक्वेशन काय, ln a0 = ln a + kt. बरोबर आहे. पण जर मी याला लॉगच्या टर्ममध्ये लिहायचा ट्राय केला, काय केलं, जर मी याला लॉगच्या टर्ममध्ये, मला इथपर्यंत तर मी आली, एवढ्यापर्यंत तर तुम्हाला येणं माहिती आहे की ln a/a0 = -kt. इथपर्यंत तर सगळे आले. बट नाव मला काय हवं आहे आता की मला ना हा ln नको आहे, ln मला काढून टाकायचं आहे. तर मी त्याच्या जागी काय करेल, 2.303 ने मल्टिप्लाय करेल. बरोबर ना. मग जर मी ह्या lnला जर मला काढून टाकायचं झालं तर मी काय करेल, log 2.303 log a/a0 करेल. बरोबर आहे. मग आता हा इकडे व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय करणार, डिवाईड होणार. म्हणजे ह्याला मी अशा पद्धतीने लिहू शकते, log a/a0 = -kt/2.303. हे पण तुमचं सेकंड इक्वेशन बनलं फर्स्ट ऑर्डरमध्ये. याच्या रिलेटेडसुद्धा कधी कधी काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर लास्ट एक इक्वेशन काय, आता बघा आपण व्हेरी फर्स्ट काही लेक्चर्समध्ये एक गोष्ट शिकलो होतो, इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन की -dA/dt आहे. जर रिॲक्टंट आहे तर त्याचा रेट लॉ एक्सप्रेशन कसं बनतं, k/a. बरोबर ना. जो आपला कॉन्स्टंट आहे आणि रिॲक्टंटची व्हॅल्यू. आता जर ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे तर मी इथे काय लिहिला, 1 लिहिला. आत्ताच आपण जस्ट याच्या आधी एची व्हॅल्यू फाइंड केली होती. बघा एची व्हॅल्यू इथे काय लिहिली आहे, एची व्हॅल्यू काय लिहिली इथे, a0 × e⁻−kt. मग जर मी ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर काय डिफरन्स होईल, याचा आन्सर काय येईल, -dA/dt = k. तर जसंच्या तसंच आहे आणि एची व्हॅल्यू काय आहे, a0 e⁻−kt. ठीक आहे. सो हे काही इक्वेशन आहेत. हे तुमचं थर्ड इक्वेशन आहे. अशा पद्धतीने काही एक्स्ट्रा इक्वेशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये आहे, काही एक्स्ट्रा ग्राफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये आहेत. आणि जे तुम्ही जनरली ग्राफ शिकता ते ग्राफ मी इथे सांगून दिलेले आहेत की 0th ऑर्डरसाठी आणि फर्स्ट ऑर्डरसाठी काय होणार, रिॲक्शन जसजशी प्रोसीड होणार तसतसं रिॲक्टंट कमी होणार, प्रोडक्ट वाढणार, रिॲक्टंट कमी होणार, प्रोडक्ट वाढणार. सेकंड ऑर्डरसाठी काय आहे, रिॲक्टंटची पण स्लोप पॉझिटिव्ह आहे आणि प्रोडक्टचा पण स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह. फक्त रिॲक्टंटचा स्लोप जो आहे त्याचा इंटरसेप्टिंग पॉईंट वेगळा आहे आणि प्रोडक्टचा कसा आहे, फ्रॉम ओरिजिन आहे. ठीक आहे. याच्यात अजून एक ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट की जे पण प्रोडक्ट आहेत त्यांचा जो ओरिजिन पॉईंट आहे तो ऑलवेज कसा आहे, 0 पासूनच आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आणि हाफ लाईफ ऑर्डर पण या सगळ्यांच्या आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो यांच्यावरती डिरेक्टली क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आता हेच सगळं जे आपण अभ्यास केलं आहे, जे आता नंतर जेव्हा डेरिवेशन बघणार तेव्हा हा टॉपिक एकदम इझी वाटेल, कारण की यांचा ऑलरेडी अभ्यास तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला माहिती ऑलरेडी की ग्राफ कसे दिसणार आहेत. ठीक आहे. हे कसे ग्राफ आले, यांचे काय डेरिवेशन आहेत ते आता आपण शिकणार आहोत.
जस्ट मागच्या 15 मिनटामध्ये आपण ह्याची सगळ्याची ट्रिक पार्ट बघितला, जो या लेक्चरमध्ये खूप जास्त सपोर्ट करणार आहे. या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, वेगवेगळे डेरिवेशन बघणार आहोत. त्या डेरिवेशनच्या बेसिसवरती वेगवेगळे ग्राफ येतात आणि काही इक्वेशन्स मिळतात, त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. सो दिस इज लेक्चर 4 कायनेटिक्स ऑफ फर्स्ट, सेकंड अँड nth ऑर्डर. याच्यामध्ये बघा 5 जे टॉपिक आहेत, काय म्हणलं होतं मगाशी सुद्धा की काही 5 टॉपिक आहेत. रिॲक्टंटचा केसोबत कनेक्शन, त्याच्यानंतर प्रोडक्टचा केसोबत कनेक्शन, त्याच्यानंतर रिॲक्टंटचा टाईमसोबत ग्राफ, त्यानंतर प्रोडक्टचा टाईमसोबत ग्राफ आणि लास्टला आहे हाफ लाईफ. बरोबर आहे. सो ह्या 5 गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. तर त्यांच्याबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये फर्स्ट, सेकंड आणि nth ऑर्डरसाठी शिकायचं आहे. ठीक आहे. सो नाव जे पण डेरिवेशन आहे ते फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे. त्याचा जो ट्रिक पार्ट आहे किंवा जो लक्षात ठेवणारा पार्ट आहे तो आपला ऑलरेडी लर्न करून झालेला आहे. सो टॉपिक्स काय काय कवर होणार आहेत आता, कायनेटिक्स ऑफ फर्स्ट ऑर्डर होणार, सेकंड ऑर्डर होणार आणि nth ऑर्डरचे होणार आणि त्याच्यासोबत आपण त्याचे काही PYQs बघणार आहोत. ठीक आहे. सो आता जर आपण डेरिवेशन कन्सिडर केलं तर डेरिवेशन काय आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. फर्स्ट ऑर्डरसाठीचं जे इक्वेशन आहे ते काय असणार आहे, ln A नॉट इज इक्वल टू ln A प्लस KT. बरोबर आहे. आता हे कसं आलं ते आपण इथे बघणार आहोत. मग जर आपण एखादी रिॲक्शन कन्सिडर केली की A पासून P पर्यंत एक केमिकल रिॲक्शन घडते आहे. स्टार्टिंगला A काय असणार आहे, A नॉट इनिशियल कन्सन्ट्रेशन. टाईम जसं जसं जाईल तसं Aची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. त्याच्यातून एक X अमाऊंट कमी होत जाईल आणि तीच X अमाऊंट प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये बनत राहील. बरोबर आहे. मग रेट ऑफ रिॲक्शन आपण कशी काढतो, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A मायनस रेट ऑफ ॲपिअरन्स ऑफ P. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A मायनस इज इक्वल टू रेट ऑफ ॲपिअरन्स ऑफ P अँड इट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता बाय डिफॉल्ट इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्यामुळे Aच्या वरती काय लिहिलेलं आहे, 1 लिहिलेलं आहे. बरोबर आहे. बाय रेट लॉ एक्सप्रेशन A1 का लिहिलं आहे, बिकॉज इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बरोबर आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिलं जे इक्वेशन बघायचं ते कोणासोबतचं आहे, रिॲक्टंटचं केसोबतचं इक्वेशन आहे. म्हणून आपण सध्या प्रोडक्टच्या पार्टला काय करणार आहोत, इग्नोर करणार आहोत. ठीक आहे. रिॲक्टंटवाला पार्ट काय सांगतो, -d/dt इज इक्वल टू K कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि त्याला रेस टू 1. बरोबर आहे. सो ह्याला काय बोलतात, डिफरन्शिएटेड रेट लॉ एक्सप्रेशन. जर याच्यामध्ये आपण थोडी रिअरेंजमेंट केली की इकडे रिअरेंजमेंट काय केली की Aवाले जे पार्ट आहेत, रिॲक्टंटवाले जे पार्ट आहेत ते एकत्र केले. सो DA/A लिहिला इज इक्वल टू KDT लिहिलं. थोडीशी रिअरेंजमेंट केली आणि जर त्याला इंटिग्रेट केलं तर Aवाला जो पार्ट आहे त्याला मी काय केलं, कोणता लिमिट ॲड केला, सुरुवातीला कन्सन्ट्रेशन किती होतं, A नॉट, किती झालं, A झालं. बरोबर आहे. आणि KDT आहे, DT आहे, त्यामुळे आपल्याला टाईमच्या रिस्पेक्ट टू लिमिट जोडावी लागणार. मग सुरुवातीला टाईम किती होता, 0 होता, तिथून टाईम काय झाला, T झाला. बरोबर आहे. सो आपण अशाच पद्धतीने लिमिट जॉईन केल्या की A नॉट पासून A आणि दुसरीकडे लिमिट काय जोडली, T इज इक्वल टू 0 पासून T जोडली. बरोबर आहे. याच्या पुढे जर सॉल्व्ह केलं तर ठीक आहे. सो याच्या पुढे बघा सेम काय केलेलं आहे की A नॉट खाली लिहिलेत, A1 लिहिलेत, वरती लिहिलेत. आता याच्यामध्ये काय केलं की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये काय केलं, पुट केलं. बरोबर आहे. आता मगाशी आपण काय लिहिलेलं, DA/A. बरोबर आहे. मग लॉग टेबलचा यूज करून की dx/x असेल तर त्याचा आन्सर काय असतं, ln x. काय येतं त्याचा आन्सर, ln x. हे जनरल इक्वेशन आहे. मग त्या जनरल इक्वेशनच्या बेसिसवरती म्हणून मी काय केलं की जे DA/A होतं त्याच्या जागी आता ln A लिहिलं. ठीक आहे. आता यांच्यामध्ये काय केलं, अप्पर लिमिट आधी फिल केली, A व्हॅल्यू अगोदर फिल केली, त्यानंतर त्याला मायनस साईन दिला आणि A नॉट व्हॅल्यू नंतर फिल केली. सिमिलरली T व्हॅल्यू फिल केली, त्याच्यामुळे KT आन्सर बनलं. मायनस Tची व्हॅल्यू 0 ठेवली तर ही व्हॅल्यू काय बनवून टाकते, कम्प्लिटली 0. त्यामुळे फक्त काय राहतं, शिल्लक KT शिल्लक राहतं. बरोबर आहे. सो आन्सर काय मिळालं, ln A मायनस ln A नॉट इज इक्वल टू KT. अगेन याला थोडंसं रिअरेंज केलं की जी बाहेरची मायनस साईन आहे ती आतमध्ये जेव्हा मल्टिप्लाय केली तेव्हा आपल्याला आपलं जे फायनल इक्वेशन आहे ln A नॉट इज इक्वल टू ln A प्लस KT हे आपल्याला इक्वेशन काय केलं, मिळून गेलं. बरोबर आहे. जे की येणार होतं आपल्याला बाय डिफॉल्ट माहिती होतं आणि हेच इक्वेशन काय आहे की हे आपल्याला काय कशामधलं कनेक्शन दाखवतं, कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि Kमधलं इक्वेशन दाखवतं. ठीक आहे. नाव जसं मी मागे सांगितलं की 3 एक्स्ट्रा
इक्वेशन्स आहेत फर्स्ट ऑर्डरसाठी आणि त्याच्यातला कोणताही फॉर्म्युला काय केला जाऊ शकतो, आला जाऊ शकतो. सो इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशनचे काही एक्सटेंडेड फॉर्म आहेत, यातला कोणताही फॉर्म्युला एक्झामसाठी येऊ शकतो आणि त्याची ही जी समरी आहे ती आपण ऑलरेडी पाठ तर केलेली आहेच, बट इट इज गिव्हन ऑल्सो. सो याच्यामध्ये काय केले, आता हे काय आहे माझं इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन आहे, त्याला थोडंसं मॉडिफाईड केलेलं आहे की ln जो ln आहे तो तिकडे घालवला, त्यामुळे त्याला मायनस साईन मिळाली. तर आपल्याला लॉगचा रूल माहिती आहे, जर ln मायनस ln आहे तर मायनस साईनमुळे डिवाईडला गेलं, त्यामुळे ln इज इक्वल टू KT. त्यानंतर जर मी हे इक्वेशन उलटं केलं, एला वर पाठवलं आणि A0ला खाली, तर डेफिनेटली इथे काय करणार, इन्व्हर्सचं साईन येणार, जे की इथे इन्व्हर्सचं साईन आले. त्याच्यानंतर हा जो इन्व्हर्सचं साईन आहे ते पुढे गेलं, त्यामुळे मायनस साईन मिळालं. आता मायनस साईन मिळाल्यावरती हे मायनस साईन मी काय केलं, KTला पाठवलं, त्याच्यामुळे मायनस KT इकडे जसंच्या तसं इक्वेशन ठेवलं आणि इकडे मायनस KT लागला. आता हा जो ln आहे तो मला काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे, बरोबर आहे. ln काढून टाकायचं आहे, तर जर ln काढून टाकायचं असेल तर काय होतं, e⁻x बनतो, ठीक आहे. आणि त्याच इक्वेशनने म्हणून काय झालं की जर हा ln काढून टाकायचं झाला तर KTच्या जागी काय झाला, e⁻x आला. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन काय झाला, हा जो A0 खाली होता तो इकडे काय केला, हा डिवाईडला होता, इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. आणि म्हणून मग अशी आपण ही गोष्ट शिकलो होतो, A ही स्मॉलर व्हॅल्यू आहे, A0 ही बिगर व्हॅल्यू आहे, आणि जर मल्टिप्लिकेशन करायची वेळ झाली तर ती मोठ्या व्हॅल्यूमध्येच मल्टिप्लाय होणार. आणि कितीने मल्टिप्लाय होणार, e⁻KTने मल्टिप्लाय होणार आहे. आणि तेच झालं इथे, पहिलं इक्वेशन आपलं झालं. नाव सेकंड इक्वेशन काय सांगतं, सेकंड इक्वेशनमध्ये बघा, सेकंड इक्वेशन अगेन मी जे माझं ओरिजिनल इंटिग्रेटेड रेट लॉ होतं तिथूनच सुरुवात केली. त्यानंतर अगेन जर इकडे पाठवलं तर मायनस साईन बनणार, मायनस साईन डिवाईडला जाणार. आणि आता जसं आपण मगाशी पण बघितलं की मला lnला जर लॉगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं तर मी त्याला काय करणार, 2.303 आणि मग लॉग लिहिणार, बरोबर आहे. तर मी तेच केलं आहे, मी इथून lnचं साईन घालवलं आणि त्याच्या जागी लॉगचं साईन जर आणलं तर मी मल्टिप्लाय कशाने करणार, 2.303ने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. आता 2.303 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय करणार, डिवाईड होणार. त्यानंतर अगेन सेम जसं इथे आपण इन्व्हर्ट केलं होतं तसंच हा जर A वरती गेला आणि A0 खाली आलं तर तो मायनस साईन घेणार, मायनस साईन पुढे जाणार, हा मायनस साईन जर KTला दिला तर हे इक्वेशन काय बनतं, log A/A0 इज इक्वल टू मायनस KT अपॉन 2.303, ठीक आहे. सो हे पण आपण इक्वेशन ऑलरेडी बघितलेलं होतं. देन नेक्स्ट इक्वेशन ह्या काही रिअरेंजमेंट सांगितलेले आहेत ऑलरेडी की लॉग म्हणजे अँटी लॉगला आपल्याला जर लॉगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, 303 आणि लॉग लिहितो, ठीक आहे. सो नेक्स्ट इज हे इक्वेशन की रिॲक्शन A पासून P पर्यंत जर जात असेल तर त्याला आपण इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशनने कसं लिहितो, -dA/dt इज इक्वल टू K आणि A, बरोबर आहे. आता Aची व्हॅल्यू जर मला चेंज करायची असेल तर मी Aची व्हॅल्यू काय लिहू शकते, ही वाली व्हॅल्यू लिहू शकते, दॅट इज Aची व्हॅल्यू काय लिहू शकते, A0 e⁻KT. सो हे काही इक्वेशन्स आहेत जे आपल्याला हेल्प करतील फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आणि हे एक्झाममध्ये डिरेक्टली विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट पार्ट इज नेक्स्ट इज ग्राफ ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाईम. मी काय सांगितलेलं होतं की जो झिरोथ ऑर्डरसाठीचा आणि फर्स्ट ऑर्डरसाठीचा जो ग्राफ आहे रिॲक्टंट वर्सेस टाईमचा तो सेमच आहे. रिॲक्टंट काय करणार, खाली खालीच जाणार आहे विथ टाईम, बरोबर आहे. खाली खाली जातो आहे म्हणजे जो K आहे तो कसा असणार आहे, मायनस असणार आहे. त्याच्यानंतर अजून काय शिकलो आपण की झिरोथ ऑर्डरमध्ये आपण नॉर्मल A वापरत होता, पण फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण काय करतो आहे, ln वापरतो आहे. त्याच्यामुळे इथे काय लिहिलेलं असणार आहे, ln A लिहिलेलं असणार आहे. आणि इंटरसेप्टिंग पॉईंट काय होता, ln A0 होता, बरोबर आहे. सो हाच ग्राफ इथे तुम्हाला दिसणार आहे, फक्त तो कसा आला ते आता बघूयात. सो आपल्याला माहिती आहे इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन काय, ln A0 इज इक्वल टू ln A प्लस KT. मग अगेन याच्यामध्ये काय केली, थोडीशी रिअरेंजमेंट केली की मला y इज इक्वल टू mx प्लस C इक्वेशन आणून देण्यासाठी. म्हणून मी काय केलं, y वरती मला काय हवं होता, ln A हवा होता, बरोबर आहे. म्हणून मी ln A ला जर या बाजूला घेऊन आले, ठीक आहे, तर ln A मग बाकी कोण कोण राहतं, ln A0 राहणार, मायनस KT शिल्लक राहणार, बरोबर आहे. मायनस KT, त्यामुळे जो स्लोप आहे तो मायनस फॉर्ममध्ये, त्यामुळे तो डाऊन साईडला जाणार, बरोबर आहे. सो हे जे इक्वेशन आहे त्याला मी कशामध्ये कन्वर्ट केलं आहे, y इज इक्वल टू mx प्लस Cच्या फॉर्ममध्ये, आणि त्याच्यामुळे मला एक स्ट्रेट लाईन इक्वेशन मिळालेलं आहे, ठीक आहे. अगेन लॉग Aच्या बाबतसुद्धा सेम केस आहे. लॉग Aमध्ये मी काय केलं आहे, सेम फॉर्म्युला
अप्लाय केलं आहे, फक्त जिथे जिथे LN होतं त्याच्या जागी मी काय अप्लाय केलं, लॉग केला. आता जेव्हा मी लॉग अप्लाय करते तर ती जी 2.303 व्हॅल्यू आहे ती काय करणार, डिवाईड करणार. मग आता ती डिवाईड केल्यावरती ती याला पण डिवाईड होणार, ती लॉग एला पण डिवाईड होणार, ती KTला पण डिवाईड होणार. पण लॉगच्या बाजूला 2.303 आणि ह्या लॉगच्या बाजूला 2.303 असल्यामुळे ते 2.303 व्हॅल्यूज एकमेकांना कॅन्सल आउट करतात. बट KTच्या वरती मात्र कोणतीही 2.303 व्हॅल्यू नाही आहे, त्याच्यामुळे 2.303 जसाच्या तसा राहतो. आणि त्याच्यामुळे आपण हा ग्राफ शिकलो होतो की ग्राफ जसाच्या तसाच राहणार, कारण रिॲक्टंट वर्सेस टाईमचाच आहे, त्याच्यामुळे डाऊन साईडच असणार आहे. फक्त जो स्लोप आहे तो -K राहणार आहे आणि खाली काय राहणार, 2.303 येणार आहे. जर तुमचं वाय ॲक्सिसवरती लॉग ए वापरत असाल तर, काय वापरत असाल तर, लॉग ए वापरत असाल तर. ठीक आहे. नाव नेक्स्ट आहे बघा, एक 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 गोष्ट आपण कॅन्सल करत गेलो. सगळ्यात पहिला जो ग्राफ काढला त्याच्यामध्ये LNA वापरलेला, दुसरा जो ग्राफ वापरला त्याच्यामध्ये लॉग ए वापरला, तिसरा जो ग्राफ आहे त्याच्यामधून लॉग पण काढून टाकला, फक्त नॉर्मल ए ठेवला. तर जर मी नॉर्मल ए ठेवला तर मला काय मिळतं आहे, हे इक्वेशन मिळते जे आपण मगाशी सॉल्व्ह केलं होतं. आणि ते इक्वेशन एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग ग्राफ दाखवतं, त्याच्यामुळे हा ग्राफ कसा आहे, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग ग्राफ आहे. त्याच्यानंतर फोर्थ ग्राफमध्ये काय आहे की LNA/A0 वर्सेस टाईमचा जर ग्राफ आहे, हे इक्वेशन आपण मगाशी सोडवलेलं आहे. सो या ग्राफमुळे मला काय मिळतं आहे, नेगेटिव्ह स्लोप मिळतो जो ओरिजिनपासून आहे आणि त्याच्यामुळे त्याचा ग्राफ कसा आहे, डाऊन साईडला आहे. हे पूर्ण इक्वेशन पण सॉल्व्ह झालेलं होतं आणि त्याचा ग्राफसुद्धा आपण चेक केलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज, ठीक आहे. सो हा जो वरचा पार्ट आहे ना, हा जो वरचा पार्ट आहे तो ही गोष्ट सांगतोय की e⁻KT जर आहे, जर टीची व्हॅल्यू जर जास्त 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद जर ही व्हॅल्यू वाढते तर त्याच्या पुढे असलेल्या मायनस साईनमुळे ॲक्च्युली ती व्हॅल्यू काय होत चालली आहे, अजून कमी होत चालली आहे. आणि म्हणून ग्राफ कसा होत चालला आहे, डिक्रीजिंग ग्राफ येत चालला आहे. ही गोष्ट ह्या पार्टमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. देन लास्ट ग्राफ काय आहे, जर -dA/dtचा -dA/dt वर्सेस टाईमचा जर ग्राफ काढला तर तो कसा ग्राफ असणार आहे, तो पण पॉझिटिव्ह ग्राफ असणार आहे आणि फ्रॉम ओरिजिन ग्राफ असणार आहे. ठीक आहे. सो हे काही 4-5 ग्राफ आहेत जे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो याच्यामध्ये विच ऑफ द करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ अ फॉलोइंग इक्वेशन, या ग्राफनुसार -dA/dtचा जर ग्राफ बघितला, -dA/dt वर्सेस टाईमचा जर ग्राफ बघितला तर तो पण कसा आहे, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग ग्राफ आहे आणि त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज करेक्ट. देन विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज इनकरेक्ट ग्राफमध्ये काय आहे बघा, जर LN पण आहे तर 2.303 असणार आहे, जर लॉग आहे तर 2.303 असणार, त्यामुळे हा ग्राफ तर करेक्ट आहे. बरोबर आहे. dA/dt अपॉन टाईमचा तर ग्राफ इथे दिलेला आहे जो ओरिजिनपासूनच निघतो आहे. बरोबर आहे. त्यानंतर dA/dtचा जो ग्राफ आहे तो कसा एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग आहे, त्याच्यामुळे हा पण करेक्ट ग्राफ आहे. पण हा कसा आहे, रॉंग ग्राफ आहे की इथे LN पण आहे आणि इथे 2.303 पण आहे. हा जर 2.303 इथे नसता तर हा पण ग्राफ कसा असता, करेक्ट असता. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक इज, सो हेच एक्सप्लेनेशन इथे दिले की ऑप्शन बी काय आहे, ऑप्शन बी कसं आहे, रॉंग ग्राफ आहे, जे की आपण फाइंड करू शकतो की इथे जर 2.303 लिहिलेलं असतं तर 2.303 जर आहे लिहिलेलं तर तो रॉंग ग्राफ आहे आणि राईट ग्राफ कसा आहे, फक्त -K लिहिलेला हवं आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट, रिलेशन ऑफ रेट कॉन्स्टंट विथ कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टसोबत केचं काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर त्याचं इक्वेशन कसं आहे की आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन माहिती आहे की LNA0 = LNA + KT. याच्यामध्ये या जे पहिलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्स म्हणजे प्रोडक्टचं काहीच कनेक्शन नाही, मग ते कनेक्शन आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागेल. मग आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की A0/A ची दुसरी व्हॅल्यू काय आहे, A/A-x. दॅट इज इथे लिहिलेलं आहे बघा की A0ला जर मी A कन्सिडर केलं, ठीक आहे, तर A काय आहे, A0 - x, बरोबर ना. मग जर मी A0ला A कन्सिडर केले तर A0ला काय मी कन्सिडर करणार, A - x. त्याच्यामुळे इथे जिथे A0 दिसते तिचं जर मी स्मॉल a आणि जिथे कॅपिटल A दिसतोय तिथे A - xच्या व्हॅल्यूज जर पुट केल्या तर मला फायनल एक आन्सर मिळतं 1/t LNA/A - x = K. ठीक आहे. काही थोड्याशा रिअरेंजमेंट करून याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा पण काय करतो, स्ट्रेट लाईन ग्राफ फॉलो करतोय. याच्यामध्ये काय बघा,
याच्यामध्ये ही आहे व्हॅल्यू वायची, ln a/a-x ही आहे वायची व्हॅल्यू. त्याच्यानंतर टाईम वर्सेस जर याचा ग्राफ बघितला तर ह्याचा स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह स्लोप आहे. ठीक आहे. सो ग्राफ जर फाइंड करायचा घेतला तर बघा ln a-a इज इक्वल टू kt+0. मग हे जे आहे ते वाय ॲक्सिसवरती, त्याच्यानंतर के म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप, टी हा टाईमसाठीचा ग्राफ आहे आणि +0 म्हणजे ग्राफ कसा आहे, ओरिजिनपासून आहे. ठीक आहे. हे पण आपण इक्वेशन ऑलरेडी, हा पण ग्राफ आपण ऑलरेडी बघितलेला आहे फर्स्ट ऑर्डरसाठीचा. फर्स्ट ऑर्डरसाठी काय होतं की ln सगळीकडेच आहे, रिॲक्टंटच्या साईडला पण ln आहे, म्हणून प्रोडक्टच्या साईडला पण a लिहिलेला आहे, ln a/a-x. आणि मग हा ग्राफ काढलेला आहे. इथे टाईम आहे. सिन्स 0th ऑर्डरसाठीचा आणि फर्स्ट ऑर्डरसाठीचा प्रोडक्ट आणि रिॲक्टंटसाठीचा ग्राफ सेम आहे, त्यामुळे तो कसा आहे, फ्रॉम ओरिजिन ग्राफ आहे. ही गोष्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत ना. हाफ लाईफमध्ये काय केलं आहे बघा, इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन. हाफ लाईफ काय असतं की एखादी रिॲक्शन कंप्लीट व्हायला, एखादी रिॲक्शन हाफ कंप्लीट व्हायला किती वेळ लागतो. मग टीची व्हॅल्यू काय केली, टी हाफ केली. तेव्हाच काय होणार आहे, जो पण माझा रिॲक्टंट असणार आहे तो कसा असणार आहे, इनिशियल व्हॅल्यूच्या एक्झॅक्टली हाफ झालेला असणार आहे. त्याच्यामुळे आपलं जे इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन होतं फर्स्ट ऑर्डरसाठी ते लिहिलं आधी, त्याच्यानंतर त्याच्यात काही रिअरेंजमेंट्स केले आणि त्याच्यामध्ये a0/a करून लिहिलं. नाव टीची व्हॅल्यू किती लिहिली, टी हाफ लिहिली, आणि एची व्हॅल्यू किती लिहिली, a0/2. बरोबर आहे. मग हे a0 आणि a0 एकमेकांना कॅन्सल आउट करतात. त्याच्यानंतर हा जो 1/2 आहे, हा 2 काय करणार, वरती जाणार, त्यामुळे ln2 येणार, आणि त्याच्यामुळे टी हाफची व्हॅल्यू किती मिळणार, टी हाफची व्हॅल्यू किती मिळणार, ln2/k. मग ln2ची व्हॅल्यू काय आहे, 0.693 डिवायडेड बाय के. हे मी इक्वेशन ऑलरेडी पाठ करून घेतलेलं आहे. सो हे झालं 5ही गोष्टी फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. असंच आपल्याला सेकंड ऑर्डरसाठी पण शिकायचं आहे आणि nth ऑर्डरसाठी पण. फर्स्ट ऑर्डरमध्ये थोडे ग्राफ एक्स्ट्रा आहेत, सेकंड आणि nth ऑर्डरमध्ये एकच ग्राफ आहेत, 2च ग्राफ आहेत, एक रिॲक्टंटसाठीचा एक प्रोडक्टसाठीचा. सो इट विल बी इझियर टॉपिक. देन नेक्स्ट पार्ट इज इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन याच्यामध्ये पण सेम इक्वेशन केले की ए पासून पी जर रिॲक्शन केली तर पहिले त्याचं डिफरन्शिएटेड रेट लॉ एक्सप्रेशन लिहिलं, त्याला इंटिग्रेशन दिलं सेम लिमिट पास करून की a0 पासून a आणि टी टाईम 0 पासून टाईमपर्यंतचं. ठीक आहे. नाव याच्यामध्ये काय केलं आहे की हा जो a0 a² आहे त्याला जर वरती नेलं तर तो काय करणार, नेगेटिव्ह साईन घेऊन जाणार, -2 घेऊन जाणार. बरोबर आहे. आता आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे, हा लॉगचा रूल आहे की जर a⁻x असेल तर x+1 जी पण व्हॅल्यू असते त्याच्यात +1 होतं आणि तोच नंबर डिवाइडला जातो. मग जर इथे -2 आहे तर -2 मध्ये +1 होणार, डिवायडेड बाय -2 +1 होणार. बरोबर आहे. याला जर सॉल्व्ह केलं तर -2 +1 -1 आणि -2 +1 -1. मग हिथली -1ची व्हॅल्यू आणि ही -1ची व्हॅल्यू एकमेकांना कॅन्सल करते आणि फक्त a इन्व्हर्स राहतो. मग a इन्व्हर्समध्ये जर मी a आणि a0च्या व्हॅल्यूज पुट केल्या तर मला फायनल आन्सर काय मिळतं, 1/a इज इक्वल टू 1/a0 + kt, जो की आपल्याला आपल्या इक्वेशन्समध्ये आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे आणि हे आपल्याला ऑलरेडी माहिती होतं. फक्त ह्या डेरिवेशनमध्ये ते कसं काय आलं आन्सर हे दिलेलं आहे. नेक्स्ट पार्ट. नाव जर ग्राफ ऑफ रिॲक्टंट आणि प्रोडक्ट बघितले तर सेकंड ऑर्डरसाठी जो रिॲक्टंटचा आणि प्रोडक्टचा दोन्ही ग्राफ आहेत ते बघा पॉझिटिव्ह स्लोपचेच आहेत. दोन्ही जे ग्राफ आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्ह स्लोपचेच आहेत. आले कसे की जे माझं इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन होतं फॉर सेकंड ऑर्डरसाठी ते लिहिलं, त्याला थोडंसं रिअरेंज करून y+mx+c फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि y+mx+c वरून मला y वरती 1/a व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर माझा जो स्लोप होता तो पॉझिटिव्ह के होता आणि जी इंटरसेप्टिंग व्हॅल्यू होती ती 1/a0 मिळाली. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज रिलेशन ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अँड रेट कॉन्स्टंट. याच्यामध्ये काय केलं, सेम मी इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन फॉर सेकंड ऑर्डर लिहिलं, त्याला काय केलं, आता याच्यामध्ये पण मला प्रोडक्ट पार्ट कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ॲड करायचं आहे, म्हणून जिथे जिथे ए आहे, जसं मगाशी आपण केलं, जिथे जिथे ए आहे तिथे a0 - x केलं आहे आणि बाकी जिथे जिथे किंवा a-x केलं आहे आणि जिथे जिथे a0 आहे तिथे मी काय केलं आहे, स्मॉल a ॲड केलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने करून मग फायनली जे इक्वेशन होतं इथे बघा, एच्या जागी काय लिहिलं आहे, a - x लिहिलं आहे, a0च्या जागी काय लिहिलं आहे, a लिहिलं आहे आणि फक्त काय केलं आहे की हे जे
प्लस साईन आहे तिकडे जाऊन मायनस होते. सो हा मधला पार्ट जरी स्किप केला तरी इथून आपल्याला इथपर्यंत कसं आलं ते समजलं. त्यानंतर याच्यामध्ये फक्त काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. या एने 1 सोबत आणि या A-Xने 1 सोबत मल्टिप्लाय केलं, मध्ये मायनस साईन लिहिला आणि खाली A-X आणि एचं मल्टिप्लिकेशन केलं. त्यानंतर त्यांच्या आपल्या ज्या ज्या व्हॅल्यूज कॅन्सल होतात त्या कॅन्सल केल्या आणि मला फायनली आन्सर मिळालं x/a इंटू A-X इज इक्वल टू KT, जे की आपण ऑलरेडी फाइंड केलेलं आहे, जे की आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे आणि याच्याच बेसिसवरती जातो. हे जे इक्वेशन, हे जे अख्खा एवढा पार्ट लिहिलेला आहे तोच पार्ट इथे पुन्हा रिपीट लिहिलेला आहे आणि त्याच्यावरून ग्राफ ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाईम कसा काढला आपण, की तो पॉझिटिव्ह स्लोपच आहे, ओरिजिनपासूनच जातो आहे. फक्त त्याच्या वाय ॲक्सिसवरती काय लिहिले, x/A-X आणि कशाच्या वर्सेस ग्राफ आहे, हा टाईमच्या वर्सेस ग्राफ आहे. नेक्स्ट पार्ट आपण जर बघितला तर नेक्स्ट पार्टमध्ये काय आहे, हाफ लाईफ सेकंड ऑर्डरसाठी सुद्धा आपल्याला माहिती आहे की जर इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन माहिती आहे तर त्याच्यामध्ये काही रिअरेंजमेंट केलं की ही इकडे पॉझिटिव्ह साईन होती, इकडे जाऊन मायनस झाली. ठीक आहे, ही व्हॅल्यू इकडे पॉझिटिव्ह होती, इकडे जाऊन मायनस झाली. त्याच्यानंतर टीची व्हॅल्यू T½ आणि एची व्हॅल्यू A02 केली. त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये मध्ये सबस्टिट्यूट केलं. 2 जे खाली होते त्याला वरती केलं म्हणून 2/A0 लिहिलं. देन या दोघांचा बेस सेम आहे त्याच्यामुळे तो एक साथ लिहिला, त्यामुळे 2-1 लिहिलं. याचा आन्सर आलं 1/A0 आणि दॅट इज T½ मग T½ व्हॅल्यू काय आली, हा जो K आहे तो इकडे गेला आहे, जी व्हॅल्यू मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की 1/A0 K इज इक्वल टू T½ बरोबर आहे. सो T½ पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. नाव इथून इम्पॉर्टंट टॉपिक, इथून काही इक्वेशन्स, काही न्यूमरिकल्स आहेत की जर रेट कॉन्स्टंट सेकंड ऑर्डरसाठीचा दिलेला आहे, ठीक आहे, द इनिशियल कन्सन्ट्रेशन किती A0 आहे आणि कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट at time t is x, then the linear function of time with slope k to A0 is त्याचा आन्सर काय, म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की जर सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे तर त्याच्या लिनियर फंक्शन आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन ग्राफ तर आहेच आहे आणि त्याचा स्लोप किती आहे k to A0 आहे. तर त्याचा order, the initial concentration of reactant is A0 and concentration of product at time t is x बरोबर आहे. तर then the linear function of time सोबत कोणाचा ग्राफ आहे, ठीक आहे. मग तो ग्राफ काय असणार आहे, x/A0 - x, ठीक आहे. सो या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारले की जो स्लोप आहे तो आम्ही गिवन दिलेला आहे, त्याचा स्लोप k to A0च हवा आहे. त्याच्यानंतर टाईमच्या वर्सेस त्याचा ग्राफ हवा आहे आणि ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. मग सेकंड ऑर्डर रिॲक्शन असल्यामुळे सेकंड ऑर्डरचा इंटिग्रेटेड रेट लॉ आपण टाकला आणि ज्या ज्या इनिशियल कन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या त्या पुट केल्या. त्याच्यानंतर मग वाय ॲक्सिसवरती जर x/A0 - x जर लिहिलं, हे जर x/A0 - x लिहिलं तरच आपला स्लोप किती बनतो आहे, k to A0 येईल बरोबर आहे. आणि तोच आपल्याला हवा आहे, त्याच्यामुळे वाय ॲक्सिसवरती काय असणार आहे, x/A0 - x. सो हे सगळं जे इक्वेशन आहे ते सेकंड ऑर्डरच्या इंटिग्रेटेड रेट लॉवरून आलेलं आहे. देन नेक्स्ट टॉपिक काय आहे, नेक्स्ट टॉपिक इज इम्पॉर्टंट, कायनेटिक्स ऑफ nth ऑर्डर रिॲक्शन. nth ऑर्डर रिॲक्शनसाठीचं सुद्धा ट्रिक पार्टवरून सांगितलेलं आहे की nth ऑर्डरचा इंटिग्रेटेड रेट लॉ कसा आहे की जे कन्सन्ट्रेशन ऑफ A आहे आणि A0 आहेत, 1 व्हॅल्यूज आहेत, तर त्याच्यामधून काय करायची, जी पण ऑर्डरची रिॲक्शन आहे त्याच्यातून 1 नंबर काय करायचा, मायनस करायचा आणि KTच्या आधी पण काय करायचं, 1 - n करायचं, ठीक आहे. सो याचं जे डेरिवेशन आहे ते हेच एक्सप्लेन करतं की ह्या व्हॅल्यूज कशा आल्या. जसे आपण याच्या आधीचे जे सगळे जे पण डेरिवेशन्स बघितले त्याच्याचप्रमाणे ह्याचं पण डेरिवेशन आहे. नेक्स्ट पार्ट काय सांगतो, याच्यामधून बघा आपल्याला सेम इक्वेशन मिळालं, याच्यामधून आपल्याला सेम इक्वेशन मिळालं की जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, काही बेसिक रिअरेंजमेंट्स आहेत फक्त. त्यानंतर हाफ लाईफमध्ये पण याच्यामध्ये पण सेम गोष्टी केल्या की काही रिअरेंजमेंट केल्या जशा आपण आधीच्या पार्टमध्ये केलेल्या आहेत आणि त्याच्यावरून फायनली आन्सर काय मिळाले, T½ व्हॅल्यू किती मिळाली, 2⁻n-1, त्याच्यातून -1 केलं डिवायडेड बाय n-1 k A0 n-1. सो हे जे हाफ लाईफचे आणि हे जे मेन इक्वेशन्स आहेत ते फक्त लक्षात राहिले पाहिजे. डेरिवेशन याच्या आधी जसे सॉल्व्ह केलेले आहेत त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये थोडीशी रिअरेंजमेंट फक्त आहे, ठीक आहे.
या पार्टमध्ये या पेजवरती सगळी समरी दिलेली आहे की झिरोथ ऑर्डरसाठी टी हाफची व्हॅल्यू काय असणार आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे, टी हाफची व्हॅल्यू काय, फर्स्ट ऑर्डरसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे, त्याच्यानंतर टी हाफची व्हॅल्यू काय आहे, आणि जे आपण एक्स्ट्राचे काही इक्वेशन्स बघितलेले ते फर्स्ट ऑर्डरसाठी दिलेले, सेकंड ऑर्डरसाठी टी हाफची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन दिलेले आहे, त्यानंतर nth ऑर्डरसाठी टी हाफची व्हॅल्यू दिलेली आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन दिलेले आहे अँड सो ऑन. सो ह्या सगळा समरीवाला पार्ट झाला जो आपण ऑलरेडी पहिल्या 20 मिनिट्समध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट पेज काय आहे, नेक्स्ट पेजमध्ये अंडरस्टँडिंगसाठी म्हणून सेम गोष्ट दिलेली आहे की जे टी हाफची जी व्हॅल्यू आहे ती झिरोथ ऑर्डरसाठी कशी आहे, ए नॉटवरती डिरेक्टली म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवरती डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. त्यानंतर फॉर फर्स्ट ऑर्डरसाठी टी हाफ कसा आहे, इंडिपेंडंट आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डरसाठी टी हाफची व्हॅल्यू काय आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, जे आपण लास्ट पेजच्या ऑब्झर्वेशनमधून सुद्धा काढू शकतो. ठीक आहे ना. न्यूमरिकल्स काय आहेत, द हाफ लाईफ ऑफ अ रिॲक्शन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अ इनिशियल कन्सन्ट्रेशन. बघा काय वर्ड लिहिलं आहे, स्क्वेअर ऑफ अ इनिशियल कन्सन्ट्रेशन. मग आपण जो आपण हाफ लाईफचा जो फॉर्म्युला बघितला तो काय सांगतो, n-1, म्हणजे त्याच्यावरून आपण ऑर्डर कशी काढणार की खाली जो पण नंबर असेल जर तो 2 असेल म्हणजे त्याच्यातून ऑर्डर काय असणार आहे, 3 असणार आहे. जर इथे 3 असेल तर डेफिनेटली nची व्हॅल्यू काय असेल पाहिजे, 4. मग 4-1 केलं तेव्हाच आन्सर काय मिळालं, 3 मिळालं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे याचा आन्सर काय आलं, 3 आले. की जर इनिशियल कन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे डेफिनेटली nची व्हॅल्यू 3 असायला पाहिजे ती. मग nची व्हॅल्यू 3 म्हणजे ऑर्डर किती असणार आहे, 3 असणार आहे. सो द राईट आन्सर इज 3. त्याच्यानंतर नेक्स्ट इज हाफ लाईफ ऑफ थर्ड ऑर्डर रिॲक्शन विल बी, थर्ड ऑर्डर रिॲक्शनचा हाफ लाईफ काय असणार आहे, हाफ लाईफचा फॉर्म्युला काय आहे बघा इथे लिहिलेलं आहे, 2n-1 डिवायडेड बाय n-1 k a नॉट n-1. मग याच्यामध्ये 2 फक्त कन्वर्जन आहेत, थर्ड ऑर्डर आहे त्यामुळे जिथे जिथे n दिसते तिथे काय लिहिले, 3 लिहिले, आणि जिथे जिथे a नॉट आहे तिथे काय लिहिले, CO लिहिलेले, जसं a ओ म्हणजे सी नॉट लिहिलेले फक्त. सो याच्यावरून आन्सर काय मिळालं, 3 = 2k अपॉन C2k इंटू C नॉट स्क्वेअर. ठीक आहे, जे आपण फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण काय करू शकतो, आन्सर फाइंड करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन द स्ट्रेट लाईन प्लॉट अमंग द फॉलोइंग विल बी. सेकंड ऑर्डर रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघांचा पण ग्राफ कसा येतो, पॉझिटिव्हच येतो. पण त्याच्यामध्ये काय आहे, सेकंड ऑर्डरसाठी काय आहे, 1/a. कारण की आपण काय शिकलो आहे, सेकंड ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन काय, 1/a = 1/a नॉट प्लस kt. बरोबर. त्यामुळे याचा जो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे तो कसा असणार आहे, 1/a वर्सेस टाईम असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे इट इज सेकंड ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर रिॲक्टंट्स दिलेले आहेत तर आत्ताच आपण सगळे ग्राफ शिकलो की आपल्याला माहिती आहे रिॲक्टंटच्या केसमध्ये झिरोथ ऑर्डरमध्ये पण आणि फर्स्ट ऑर्डरमध्ये पण ग्राफ कुठे जातो, खालच्या बाजूला, पण सेकंड ऑर्डरमध्ये तो कुठे जातो, वरच्या बाजूला. सो एकमेव असा ग्राफ आहे ज्याच्यामध्ये रिॲक्टंटच्या बाबत पण ग्राफ कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे डेफिनेटली हा जो ग्राफ आहे तो सेकंड ऑर्डरसाठीच असणार आहे. देन फर्स्ट ऑर्डरमध्ये 2 कन्फ्युजन आहेत की ग्राफ जो रिॲक्टंटचा आहे तो फर्स्ट ऑर्डरसाठी आहे की सेकंड ऑर्डरसाठी. मग झिरोथ ऑर्डरसाठी आपण काय लिहायचं, नॉर्मल R लिहायचो. पण तेच फर्स्ट ऑर्डरसाठी आपण काय लिहायला लागलो होतं, फर्स्ट ऑर्डरसाठी आपण काय लिहायला लागलेलं, ln-a. सो जर ln-a लिहिलेला असता तर तो कशाचा ग्राफ असता, फर्स्ट ऑर्डरचा. पण इथे फक्त नुसतं नॉर्मल R लिहिलेला आहे त्याच्यामुळे हा कशाचा आहे, झिरोथ ऑर्डरचा ग्राफ आहे. त्याच्यामुळे द करेक्ट आन्सर इज 0 and 2. ठीक आहे. सो हा होता आजचा पार्ट. याच्यामधला जो पहिले 15 to 20 मिनिट्स आहेत दोज आर मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्याच बेसिसवरती सगळे डेरिवेशन आणि ग्राफ एक्सप्लेन केलेले आहेत. सो पहिला जो 20 मिनिट्सचा पार्ट आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्डर कशी फाइंड करायची याच्याबद्दल आपण थोडी डिटेल मेथड्स टू कॅल्क्युलेट ऑर्डर ऑफ रिॲक्शन हा टॉपिक बघणार आहोत. आणि आजचं जे लेक्चर होतं ते मोस्ट इम्पॉर्टंट होतं. थँक्यू.